नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर डे कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रायोरिटी एन्कोडर। आता प्रायोरिटी एन्कोडर मध्ये आपण काय बघणार आहोत? 4 to 2 प्रायोरिटी एन्कोडर। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं एन्कोडर कशाला म्हणतोय, ऑक्टल टू बायनरी एन्कोडर कशा पद्धतीने काम करतोय। बघा आता 4 to 2 एन्कोडर असेल तर काय हो, तुमचे 4 इनपुट असणार आहेत, बरोबर आहे। 4 to 2 एन्कोडर प्रायोरिटी एन्कोडर म्हणजे 4 इनपुट असणार आहेत तुमचे। सपोज फॉर एक्झाम्पल I0, I1, I2 अँड I3 आणि 2 आउटपुट असणार आहेत काय, Y0 आणि Y1। मग आतापर्यंत आपण नॉर्मल एन्कोडर मध्ये बघत होतो की काय हो, की एकाच वेळी आपण एकाच इनपुटला काय करत होतो, 1 देत होतो, बाकी सगळे काय करत होतो, 0 देत होतो। जर सपोज फॉर एक्झाम्पल जर 2 इनपुट काय असेल, हाय असेल आणि बाकी काय असतील 0 असतील, तर त्यावेळी आपल्याला आउटपुट कशा पद्धतीने देणार, त्यासाठी आपण काय प्रायोरिटी एन्कोडरचा यूज करतोय। मग प्रायोरिटी एन्कोडर काय काम करतोय की ज्याची प्रायोरिटी जास्त आहे, हाय आहे, तो त्याचा जो काय आउटपुट असेल तो आउटपुट काय करतो, आपल्याला प्रोव्हाइड करतोय। मग आता बघा जर I0 1 केलो आणि I1 काय केलो, 1 केलो, तर ह्याच्यामध्ये प्रायोरिटी कुणाची जास्त आहे? हा 0 आहे आणि हा 1 आहे। मग हा जो 1 आहे त्या 1 चा जो आपल्याला आउटपुट असेल तो आउटपुट आपल्याला काय करतो, प्रोव्हाइड करतो। म्हणजे प्रायोरिटी बेसिस वरती हा जो प्रायोरिटी एन्कोडर आहे तो काय करतोय, काम करतो। म्हणजेच बघा ट्रूथ टेबल जर तुम्ही बघितला तर काय, सपोज फॉर एक्झाम्पल हा I0, I1, I2 आणि I3, ओके, Y0 आणि Y1। आता बघा I0 आपण पहिल्यांदा जर सपोज फॉर एक्झाम्पल सगळे जर काय 0 दिलो, जर सपोज फॉर एक्झाम्पल सगळे जर इनपुट आपण काय केलं 0 दिलो, तर काय हो आउटपुट काय आपल्याला येणार नाहीये। पण ज्यावेळी आपण आता I0 1 दिलो आणि बाकी काय केलं 0 दिलो, तर त्यावेळी काय ह्याचा 0 आहे, 0चा बायनरी काय असणार आहे, 0 येणार आहे। मग ज्यावेळी मी आता I1 करतोय, बरोबर आहे, I1 करतोय, बाकी काय हो सगळे 0 करतोय, त्यावेळी 1 चा बायनरी काय असणार आहे तुमचा 0 1। I2 ज्यावेळी 1 करतोय त्यावेळी I2 चा बायनरी काय असणार आहे 1 0 आणि ज्यावेळी I3 1 करतोय त्यावेळी बायनरी काय असणार आहे 1 1 असणार आहे। मग ह्या पद्धतीने आपण नॉर्मल एन्कोडर मध्ये आपण बघितलेलं होतो। मग आता प्रायोरिटी एन्कोडर कशासाठी यूज करतो, जर सपोज फॉर एक्झाम्पल मी I1 सुद्धा 1 केलोय आणि I0 सुद्धा 1 केलो, तर प्रायोरिटी आता आउटपुट काय येणार, बायनरी मध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने होणार, तर त्याचा जो प्रायोरिटी असणार आहे त्या प्रायोरिटी बेसिस वरती काय केला जातो, आउटपुट दिला जातो। मग आता जर सपोज इथं प्रायोरिटी बघितला हा 0 आहे आणि 1 आहे, मग 1 हा काय हायेस्ट प्रायोरिटी आहे, मग त्यामुळं 1 चा जो बायनरी आहे 0 1 तोच आपल्याला देतोय। म्हणजे जरी सपोज इथं तुम्ही जरी 1 केला तरी आउटपुट आपल्याला कशाचं भेटणार आहे, ज्याचा प्रायोरिटी जास्त आहे त्याचा। मी आता बघा I2 1 केलो, I1 1 केलो आणि I0 1 केलो, तर ह्याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी कशाची आहे 2 आहे, बरोबर आहे। मग 2 चा बायनरी काय 1 0, मग तोच आपल्याला आउटपुट भेटणार। भले तुम्ही I1 काय करा 1 करा किंवा I0 काय करा 1 करा, म्हणजे ह्याचा काही इफेक्ट पडत नाही। आता बघा I3 1 केला, I2 सुद्धा 1 केला, I1 सुद्धा 1 केला आणि I0 सुद्धा 1 केला, तरी आपल्याला हायेस्ट प्रायोरिटी कशाची 3 आहे। मग 3 चा बायनरी काय 1 1, मग तोच आपल्याला आउटपुट दिला जातो। भले तुम्ही इथं काय कितीही 1 केला तरी चालतो। मग ह्या पद्धतीने काय प्रायोरिटी एन्कोडर जो आहे तो काय करतोय, काम करतो। म्हणजे प्रायोरिटी बेसिस वरती काय करतोय, काम करतो। ज्याची हायेस्ट प्रायोरिटी आहे त्याचाच आपल्याला बायनरी मध्ये काय करून देतोय, कन्व्हर्जन करतोय। मग आता I3 हे जे आहे ते इकडे काय हायेस्ट प्रायोरिटी आहे, हायेस्ट प्रायोरिटी, आणि हा काय तुमचा लोएस्ट प्रायोरिटी आहे, ओके। मग आता जर सपोज याचं इक्वेशन जर तयार केला तर काय बघा Y0, बघा Y0 1 कधी आहे, ज्यावेळी I1 काय असेल 1 असेल, I2 काय असेल 0 असेल, ओके। बघा I1 I2 चा बार आणि I3 चा बार, ओके, प्लस आणि 1 कधी आहे बघा I3 ज्यावेळी 1 असेल,
I3 ज्यावेळी काय असेल 1 असेल त्यावेळी काय असतो तुमचा y0 काय होतो तयार होतो. मग हा जर इक्वेशन जर तुम्ही बघितला तर काय होतो बघा, एक रूल आपल्याला माहित आहे, बुलियन रूल्स आहे की काय a प्लस a बार b असेल तर त्याचा आउटपुट काय येतो a प्लस b येतं. मग आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, हा जर सपोज फॉर एक्झाम्पल ह्याला a मानलो आणि हा जो पूर्ण आहे याला आपण b मानलो, तर बघा हा काय a प्लस a बार b आहे. ओके, मग आपण हा इक्वेशन असं लिहू शकतो की काय I3 प्लस काय I1 I2 चा बार, I1 I2 चा बार. मग आता आपण y1 बघूया, y1 चा इक्वेशन कशा पद्धतीने क्रिएट होणार आहे बघा. y1 कधी 1 आहे, ज्यावेळी I3 चा बार I2 प्लस आणि 1 कधी आहे I3. ओके, मग सेम बघा परत a आहे, a बार b आहे, मग आपण ह्याचं इक्वेशन काय लिहू शकतोय I2 प्लस I3. मग ह्या पद्धतीने काय y0 आणि y1 चा इक्वेशन काय झालेला आहे तयार झालेला आहे. जर सपोज आता आपल्याला डायग्राम काढायचा असेल तर काय पहिल्यांदा आपल्याला काय काय पाहिजे, I3 आहे, I1 आहे, I2 आहे, I2 आणि I3 म्हणजे I1 पाहिजे, I2 पाहिजे आणि I3 पाहिजे. हा सपोज फॉर एक्झाम्पल I1 असेल, हा तुमचा I2 असेल आणि हा काय I3. मग आता I2 चा बार पण आहे, बरोबर आहे. मग आता I2 ला मी काय करतोय, एक नॉट गेट यूज करतोय, हा झाला तुमचा काय I2 चा बार. मग आता बघा y0 कधी भेटणार आहे मला I3 प्लस आणि I1 आणि I2 चा बार केल्यावरती, मग I1 आणि I2 चा बार म्हणजेच काय ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्यामुळे काय अँड गेट. मग पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घेतलं, मग आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन करायचं आहे I3 बरोबर. मग I3 बरोबर ऍडिशन करायचं असेल तर काय ऑर गेट, मग हा तुम्हाला काय भेटतोय y0 भेटतोय. आता y1 पाहिजे असेल तर काय I2 आणि I3 चं ऍडिशन करायचं आहे, मग I2 आणि I3 यांचं जर सपोज तुम्ही ऍडिशन केला तर y1 आपल्याला काय भेटून जातो. मग ह्या पद्धतीने काय की जो प्रायोरिटी एन्कोडर आहे तो प्रायोरिटी एन्कोडर काय करतोय काम करतोय. मग जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.